शासकीय अहवाल अजून आमच्याकडे आलेला नाही आहे. एकूण 3 नाही, पण आमच्याकडे अजून यायचं आहे. 3ही कमिट्यांचे एकच शासकीय अहवाल नाही आहे, 3 अहवाल येणार आहेत. ते सर्व अहवाल आल्यावर त्याचा अभ्यास करून या विषयावर मत देणं योग्य होईल. प्रत्येक अहवालावर व्यक्त करणं म्हणजे खूप घाई झाल्यासारखं होईल. तुम्हाला हे मान्य आहे का की त्या महिलेचा जो मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण हा एक आरोप होतो आहे त्यांच्या कुटुंबियांकडून? हा शासनाने त्याच्याकरता मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणून काल कॉर्पोरेशनमध्ये की आईच्या मृत्यूला जबाबदार कोण अशी मीटिंग कालच कॉर्पोरेशनने झाली. आपल्याला तिथून त्याचा अहवाल मिळेल. म्हणजे मी म्हणण्यापेक्षा डायरेक्ट शासनानेच म्हणणं जास्त चांगलं आहे. तुमचं म्हणणं तुम्ही सांगू इच्छिता? याच्या मृत्यूशी याचा कोणाचा काही संबंध नाही. डिपॉझिट सांगतो, डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्यूमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते. जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं घेत. नाही घेत. आता तेच सांगतोय मी तुम्हाला, काम खूप वाढतं आणि जास्त कॉम्प्लेक्स केसेस येतात. त्याला सुरुवात झाली आणि ते आम्ही बंद केले. मी आता तो वादाचा मुद्दा करत नाहीये, आम्ही बंद केलं असा मुद्दा मी मांडतोय. हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे. हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही. आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. आत्ता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. त्याच्यात आमचा एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही आणि थकूच शकत नाही, नाही तर बंद करतील. मी सांगतोय ना कोर्टामध्ये, मी आपल्याला सांगतोय ना कोर्टामध्ये टॅक्स भरतो. याचा अर्थ तुम्ही ते सांगतो त्यांचं जे टॅक्स आकारणीची जी प्रथा आहे ती त्यांनी कमर्शियल केली आणि त्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज केलंय आणि कोर्टाने जो निर्णय दिला ते दोन्ही पार्टींना पाळणं बंधनकारक आहे. त्यांनाही बंधनकारक आहे, मलाही बंधनकारक आहे. त्यामध्ये काही डिस्प्यूट नाही आहे.